नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 5,000 पार। या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। काय ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होऊ शकतो? ब्राझीलमुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव काय वाढू शकतो आणि असं काय घडू शकतंय ब्राझीलमध्ये की ज्यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते? तर मित्रांनो, याच असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचे काय ब्राझीलमुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। बघा मित्रांनो, ब्राझील हा जगातील नंबर 1 चा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर ब्राझीलमध्ये काय चालू आहे मित्रांनो, तर ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे। आणि लक्षात घ्या मित्रांनो की ब्राझीलमधील पेरणी ही फक्त आपल्या इथं कसं जून महिन्यात होईल तशी नाही, तर ब्राझीलमधील पेरणी जी असते ना मित्रांनो, ही सुरू राहते बघा सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये। म्हणजे ब्राझीलमधील संपूर्ण पेरणीचं चित्र स्पष्ट व्हायला मित्रांनो नोव्हेंबरचा एंड लागतो। आणि यावर्षी काय झाले की सोयाबीनला बाजारभाव कमी मिळाला मित्रांनो, त्यामुळं सोयाबीन उत्पादक जो ब्राझीलमधील शेतकरी आहे तो तिथं ब्राझीलमध्ये म्हणजे ब्राझील या देशात सोयाबीनची पेरणी कमी करण्याची शक्यता दिसत आहे। आणि ब्राझीलमध्ये जर समजा पेरणी घटली तर याचा परिणाम काय होणार, कारण ब्राझील 1,500 ते 1,600 लाख टनांच्या आसपास सोयाबीनचं उत्पादन घेते। जगाचं सोयाबीन उत्पादन किती आहे मित्रांनो, जवळपास 41-42 लाख टन आहे। त्यापैकी एकटा ब्राझील 1,500 ते 1,600 लाख टन सोयाबीन घेते। म्हणजे जवळपास जगातील एकूण उत्पादनाच्या 40% उत्पादन एकट्या ब्राझीलमध्ये होतंय। आणि म्हणून लक्षात घ्या, जर ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी 20 ते 25% पर्यंत सोयाबीनची पेरणी कमी केली तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार। कारण लक्षात घ्या, 1,500-1,600 लाख टन उत्पादन करणारा जो देश आहे मित्रांनो, आणि याच देशामध्ये जर 25% पेरणी कमी झाली आणि 400 लाख टन जर उत्पादन कमी झालं मित्रांनो, तर यामुळे जागतिक बाजारातील गणित बदलणार, मागणीपेक्षा पुरवठा कमी होणार। आणि ब्राझीलमुळे जर देशात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। पण हे कधी होऊ शकते, जेव्हा ब्राझीलमधील असणारी पेरणी कमी होणार। मग हे कधी कळणार आपल्याला, तर लक्षात घ्या, नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत पेरणी कंप्लीट होऊन जाईल आणि जवळपास डिसेंबर महिना सुरू झाला की एक एक चित्र स्पष्ट होईल की तिथलं बाबा पेरणीचं चित्र काय आणि हवामानाचं चित्र काय हे एकदा स्पष्ट झालं आणि तिथलं उत्पादन घटण्याची शक्यता जर वाढली आणि ही बातमी वाऱ्यासारखी बाजारात पसरणार, हे घडलं की मित्रांनो 15 डिसेंबर नंतर कधीही ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,000 झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग आपण काय करायचं, आपण एकच काम करायचं, सोयाबीन काढायचं
आणि माझी शेतीचे व्हिडिओ बघायचे की बाबा भविष्य काय राहू शकते, लक्षात घ्या 15 डिसेंबरच्या अलीकडे सोयाबीनचा बाजारभाव पासर होईल याची शक्यता फार कमी आहे. म्हणून जे काय होणार आहे 15 डिसेंबर नंतर पण ब्राझीलमुळे सोयाबीनचा बाजारभाव पासर होऊ शकतो, हा जो आपला एक प्रश्न होता तो होऊ शकतो बरं काय, नाही अशातला भाग नाही. आणि आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा भाव कमीच मिळणार, म्हणजे आपल्याला 6-7 हजार मिळाल तर बरे, पण 5,000च्या आसपास भाव ब्राझीलमुळे जर डिसेंबर महिन्यात मिळाल तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे. तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.